की जसं आईस्क्रीम आपण खातो तसंच उन्हामध्ये सगळ्यात फायदेशीर ठरतं ते म्हणजे ताक. आता ताक बऱ्याच लोकांना आवडत असतं, मात्र त्याचे जे फायदे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते जाणून घेतलेच पाहिजेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नंबर 1 ते म्हणजे बॉडी कूलिंग एजंट. हो, ताक हे नैसर्गिकरित्या थंड असतं, उन्हाच्या तीव्र झळांमुळे शरीराची होणारी जळजळ कमी करतं आणि शरीराला आतून थंडावा देण्याचं काम ताक करत असतं. आता जेव्हा हिट स्ट्रोक किंवा उष्णतेमुळे होणारा जो त्रास आहे तो कमी करण्यासाठी सुद्धा ताक आहे ते उत्तम पेय मानलं जातं. नंबर 2 ते म्हणजे उत्तम पचन आणि ॲसिडिटीपासून मुक्ती. खऱ्या अर्थानं ताक जे आहे ते पचायला हलकं असतं. ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं जे अन्नाचं पचन करण्यासाठी खूप फायदेशीर ठरत असतं. उन्हामध्ये बरेचदा मसाले पदार्थ आपण खातो, आपण बाहेर फिरायला सुट्टीच्या दिवसात जात असतो, मग त्यामुळे बाहेरचं खाल्ल्यामुळे होणारी जी जळजळ आहे, ॲसिडिटी आहे, त्यावरती ताक हा रामबाण उपाय आहे. यामध्ये थोडंसं जिरं आणि सैंधव मीठ जर तुम्ही टाकलं तर पचनशक्ती तुमची दुप्पट वेगानं काम करत असते. त्यामुळे बाहेरचं मसालेदार खाल्ल्यानंतर ताक नक्की प्या. नंबर 3 ते म्हणजे नैसर्गिक डिहायड्रेशन पासून प्रोटेक्शन देण्याचं काम सुद्धा ताक करत असतं. घामामुळे शरीरातील पाणी आणि महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइटिस्ट जे महत्त्वाचे क्षार आहेत ते कमी होतात. आता ताक हे आहे ना, यामध्ये पाण्याचा हा उत्तम स्रोत मानला जात असून ते शरीराला आतून जो त्याचा ओलावा आहे तो टिकवून ठेवण्यासाठी मदत करत असतं. थकवा सुद्धा दूर करतं आणि लगेच ते प्यायल्यानंतर आपल्याला एनर्जेटिक वाटतं. नंबर 4 ते म्हणजे प्रोबायोटिक्सचा खजिना. आता ताक हे प्रोबायोटिक म्हणून ओळखलं जातं, म्हणजे त्यामध्ये पोटासाठी फायदेशीर असणारे जे जिवंत बॅक्टेरिया आहेत ना ते मोठ्या प्रमाणात असतात. ते बॅक्टेरिया काय करतात तर आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढवण्याचं काम करत असतात आणि उन्हाळ्यामध्ये पोटाचे जे काही विकार होतात, संसर्ग होतात, इन्फेक्शन होतं, त्यापासून सुद्धा संरक्षण देण्याचं काम जे आहे ते ताक करत असतं. त्यामुळे उन्हामध्ये ताक हे नक्की प्यायला पाहिजे. नंबर 5 ते म्हणजे कॅल्शियमचा उत्तम स्रोत. आता ताकामध्ये ना दुधापेक्षा जास्त प्रमाणामध्ये ताक जे आहे ते पचायला हलकं असतं. त्यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं. ज्यांना दूध पचत नाही म्हणजेच लॅक्टोज इनटॉलरन्स याचा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी हाडं आणि दात मजबूत ठेवायला ताक हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे हा नक्की तुम्ही तुमच्या आहारात ॲड केलाच पाहिजे. नंबर 6 ते म्हणजे वजन कमी करण्यासाठी मदत. अर्थातच ताक हा एक एकदम कमाल असा एजंट मानला जातो, कारण ताकामध्ये फॅट्स खूप कमी असतात आणि प्रोटीन्स जास्त असतात. उन्हामध्ये वारंवार जी भूक लागते त्यावेळेस तुम्ही ताक प्यायलं तर पोट भरलेलं राहतं, ज्यामुळे अवांतर आपलं जे मंचिंग आहे, खाणं आहे ते सुद्धा कमी होतं आणि वजन कमी होण्यास सुद्धा मदत होत असते. त्यामुळे बरेचदा आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात आहारामध्ये ताक ठेवलं तर मोठ्या प्रमाणात प्रोटीन आपल्याला मिळत असतं. लास्ट बट नॉट लिस्ट, त्वचेसाठी ब्युटी डोस. खरंय, ताकाचे आपण भरपूर फायदे पाहिले, मात्र शरीराप्रमाणे त्वचेसाठी खूप भारी काम ते करत असतं. चेहऱ्यावर त्याचा जो परिणाम आहे तो दिसतो, कारण उन्हाळ्यामध्ये पिंपल, पुरळ, त्वचेवरती येणारं टॅन हे कमी करण्यासाठी ताक पिणं हे उत्तम आहे. किंवा तुम्ही ताक चेहऱ्याला लावू सुद्धा शकतात, त्यामुळे तुमची जी त्वचा आहे ती ग्लो होते. त्यामुळे हे सगळे पर्याय जे आहेत ते तुम्ही किंवा हे जे फायदे आहेत याचा विचार करून तुम्ही उन्हामध्ये ताक तुमच्या आहारामध्ये ॲड करा. आता महत्त्वाच्या काही टिप्स आहेत ते म्हणजे ताकामध्ये जर तुम्ही जिरं पूड, काळं मीठ किंवा कोथिंबीर, थोडंसं आलं वगैरे टाकलं तर त्यामुळे पचन जे आहे ते अधिक सुलभ होत असतं. शक्यतो उन्हामध्ये साखरयुक्त ताकापेक्षा तुम्ही मिठाचं ताक जास्त प्यायला पाहिजे. अति साखर जी आहे ताकामध्ये टाकून पिणं ते थोडं तुम्ही टाळा. लास्ट बट नॉट लिस्ट, नेहमी ताजं आणि घरी बनवलेलं जे ताक आहे ते प्या. जास्त आंबट झालेलं ताक पिणं जे आहे ते टाळलं पाहिजे, त्यामुळे तुम्हाला सर्दी किंवा इतर सगळे प्रकार सुद्धा होऊ शकतात. तर मंडळी, हे जे ताकाचे फायदे आहेत ते काही प्रमाणात तुम्हाला माहिती असतील, काही प्रमाणात मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगितले, जसं की त्वचेसाठी त्याचा फायदा किंवा वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा. कारण या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या आधीपासून आपल्या भारतीय आहारामध्ये, आपल्या अगदी जे भारतीय ताट आहे त्या ताटामध्ये ताकाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. कदाचित त्यासाठीच आयुर्वेदामध्ये ताक हे खूप मोठं मानलं जातं. त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये इतर बाहेरची पेय पिण्यापेक्षा ताकाला जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये दररोज ॲड केलं, मला असं वाटतं तुमचं ओव्हरऑल जो उन्हाळा आहे किंवा उन्हामुळे होणारे जे काही त्रास आहेत ते कमी होतील आणि तुमचा उन्हाळा खूप मस्त तुम्ही एन्जॉय कराल. बाहेरचं कितीही तळलेलं तुपट तुम्ही खाल्लं तरी सुद्धा ताक त्यावर प्यायलं तर तुमचं ते सगळं जे काही डॅमेज आतमध्ये झालेलं आहे ते रिपेअर व्हायचं काम करणार आहे. त्यामुळे ताक हे तुमच्या आहारामध्ये असलंच पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. भरपूर शेअर करा आणि लोकमत सखीवर असंच प्रेम करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.